तर आम्ही आज चाललोय नदीवर. मित्रांनो, ही आमच्या इथली कुड्याची फुलं आणि यांची आम्ही भाजी बनवून खातो. तर मी ही घेतोय नदीवर खायला, तर बघू शकता. तर मला मित्रांनो इथं पडलेले आंबे भेटले, ते पण फ्री मध्ये. इतका आंबा भेटला. अजून आहे का इथं? एकदम तीन आहेत. हा आमचा टाकाचा धबधबा. इथं आम्ही पावसाळ्याच्या वेळी पोहायला येतो आणि आता तरी सगळा सुकलाय. पावसाळ्याच्या वेळी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये. आता चाललाय तर नदीवर, लेट पण झालाय. हे बघा इथं कारवंद आहेत. आणि किती रुपये वाटा भेटतो रे? लागायला तर गोड लागतो मस्त इथं. बिर्याणी होईल याच्यावर काय रे? उगाच 2-2 आचार्य आणलं नाही आम्ही. अशी तर अशी बघा विसरणार नाही तुम्ही आता परत आचार्य ना. त्या रिसॉर्टला जाण्यापेक्षा त्यांना म्हणलं नदीवर या. हा एका एखाद्या 500 रुपये तरी गेले असतील ना रिसॉर्टला. रविकांत, आजचा काय प्लॅन आहे? व्हेज बिर्याणी. आणि त्यासाठी आपल्याला काय काय करायला लागेल? चालली आपली प्रिपरेशन. काय कांदा, अजून काय? टोप बीप कुठं आहे आपला? टोप दिलाय माजवायला, सजवायला आणि माजवायला. टोप मांजवायला आमचे जाणते व्यक्तिमत्व योगेश दादा. योगेश दादा दाखव जरा टोप मांजून. अरे असं नको, हॅलो इकडे दाखव, इकडं योगेश दा. आणि आमच्या व्हेज बिर्याणीसाठी आम्ही एक कोलाडोर आणि एक नाला सफरवरनं एक कूक मागवले. तर मित्रांनो, आपल्या मित्रांनी पोहण्यासाठी फांदडी घेऊन आलेत. बघूया त्यांचा प्लॅन सक्सेस होते काय. आणि त्यांनी फांदडी पाण्यामध्ये उतरवली आणि थोडा पुढे गेला आणि फांदडी डुबली आणि त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला. नको नको इथं मारा रे. अरे नाही थोडी येऊ दे. मला वाटेवा आता काय नाही बाबू तुला. हे मारा हे. आता बेरली आपण आलो नदीवर. चप्पल गेली वाहून. आता मी काय करू अशा कंडिशन मध्ये? काय करायचं? पानं घ्यायची, पोटा भुजत चालत. लागलेली आपली पहिली चढ आणि आता ट्रेकिंग बॅड. फायनली आता आम्ही पोहोचलोय आणि आपला ब्लॉग पण इथं संपूया. लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात.